तर मित्रांनो, सध्या राशन कार्ड बंद होणार असं अपडेट अनेक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्यात येत आहे. खरंच राशन कार्ड बंद होणार का? धान्य मिळणार नाही का? पैसा मिळणार आहे ते खरी आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे. सर्वात अगोदर बघितलं तर राज्य सरकारनं 2023मध्ये एक GR काढलेला होता फेब्रुवारीमध्ये, आणि ज्या लाभार्थ्यांना मोफत राशन मिळत नव्हतं, म्हणजे जे राशन कार्डवर नाव असून सगळं कंप्लीट असून सुद्धा त्यांना मोफत राशन दिलं जात नव्हतं, म्हणजे केंद्र सरकारनं ते 5 किलो राशन देण्यास सुरुवात केली होती ती लॉकडाऊनमध्ये. तो राशन त्यांना मिळत नव्हतं. अशा लाभार्थ्यांना जे राशन उपलब्ध होत नव्हतं, त्यामुळे राज्य सरकारनं एक GR काढला आणि GR अंतर्गत त्यांनी सांगितलं की आम्ही धान्याऐवजी पैसे देणार. आता पैसे कोणाला देणार? ज्या लाभार्थ्यांना अन्नधान्य मोफत मिळत नव्हतं अशा लाभार्थ्यांना जे आहे या योजनेअंतर्गत पैसे मिळणार होते. मग अनेक लाभार्थ्यांनी अर्ज केला, अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. अनेकांना याबाबत माहितीच नव्हती, त्यामुळे त्या लाभार्थ्यांना पैसे अद्यापपर्यंत मिळाले नाही. त्यामुळे असे लाभार्थी जे असतील त्यांना 5 किलो मोफत जे धान्य राज्य सरकार केंद्र सरकार देत होता ते मिळालेला नसेल, आणि तसे लाभार्थी या योजनेअंतर्गत पात्र आहेत. त्या लाभार्थ्यांना एका माणसाला, कुटुंबातील एका सदस्याला 170 रुपये या ठिकाणी महिन्याला दिलं जातं. आता त्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे की त्यांचं राशन कार्ड हे बंद होणार नाही, फक्त त्यांना धान्याऐवजी पैसे दिले जातील, हे महत्त्वाचं आहे. आता सध्या सोशल मीडियावर अनेक ठिकाणी आपण बघितलं की सगळ्याला सरसकट पैसे त्या ठिकाणी दाखवत आहे. ते पैसे फक्त सबसिडीचे आहेत, म्हणजे राज्य सरकारला जे धान्यांसाठी प्राप्त झालेले सबसिडीचे ते पैसे आहेत. त्यामुळे काही तुम्हाला रुपये मिळणार नाही. जर तुम्ही फॉर्म भरलेला असाल आणि त्या अंतर्गत जर तुम्हाला 170 रुपये प्रति सदस्य असेल, त्याप्रकारे तुम्हाला पैसे मिळतील. 14 जिल्ह्यांचा समावेश असेल, त्यामध्ये कोणतेही महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश नाही, लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे जर त्यामध्ये तुमचं जिल्हा असेल, जिल्ह्यांची लिस्ट मी तुम्हाला थोड्याच वेळात नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जिल्ह्यांची लिस्ट दाखवेल. त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल, जिल्ह्यांचं नाव असेल, तर तुम्हाला मोफत धान्य मिळत नसेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. कुठे अर्ज करायचं? तुमच्या जवळच्या राशन धान्य दुकानावर. अर्जाची PDF सुद्धा मी तुम्हाला देईल आणि तुम्ही अर्ज करू शकता. तर सरसकट कोणालाही या ठिकाणी राशन कार्ड मोफत दिलं जात नाही. त्याचबरोबर तुम्हाला पैसा सरसकट कोणत्याही व्यक्तीला दिला जात नाही. फक्त 14 जिल्ह्यातील लाभार्थ्यांनाच फक्त धान्याऐवजी पैसे मिळणार आहे. जरी तुम्हाला ऑनलाईन चेक करताना तुम्हाला सबसिडी वगैरे दाखवत असेल तर ते तुम्हाला मिळणार नाही. ते राज्य सरकारनं त्या एक विशिष्ट जे आहे धान्य जे डिस्ट्रीब्यूट करते त्यांना ते पैशाअंतर्गत ते धान्य खरेदी करून ते आपल्यापर्यंत पोहोचवले जातं. धन्यवाद.